संघ नवतरुण युवकांनी चालत बोलत हे परभणी संघाच्या खेळाडूला कुणाला जखम झाली नंतर टाइम आउट मध्ये द्या. बर नुसतं बॅनर टाकू नका हो, पारितोषिक द्या की. काय दुकाने काहीच केलं दुकान कोणाचं विजय भीमराव तारे नावाचा खेळाडू असं झोपले त्यांनी राष्ट्रीय स्पर्धा सुद्धा खेळलेल्या आहेत. विजय भीमराव तारे हात वर करा. खेळाडू फेगुळा संघाचा खेळाडू हा एंट्री मारत आहे तो खेळाडू आहे हा. फार शांततेत दोन्ही संघाचे खेळाडू नॅशनलचं मैदान गाजवून आलेला हा जर्सी वरती नंबर 1 शाबाश. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे. जे कोच आहेत आमचे मित्र भारत धनले सर त्यांनी भरपूर असे खेळाडू घडवले. हजाराच्या वर नॅशनल खेळाडू त्यांनी घडवले. त्यापैकी जवळपास 350 खेळाडू पोलीस भरतीमध्ये पोलीस म्हणून लागलेले. असं खूप मोठं पुण्याचं काम भारत धनले सर करतात. आणि शाबास सुंदर अशी पकड या ठिकाणी चालून घेतात. आपल्या भागात कुठेही स्पर्धा असतील आणि खेळाडू संघ जर आला असेल तर सर्व जो क्लाउड आहे तो खेळाडू संघाचं समर्थन करतो. ज्याची इमानदारी त्याच्या संघ. तुम्ही खेळायले पंच त्यानं बोटवर केलं तर आम्हाला कळलं. पाहूया चिमणीनं आवाज देणं सुरू केलेला आहे. दोन्ही संघातील अतिशय उत्कृष्ट असे आपापल्या संघासाठी तळमळीने कार्य करत असताना या ठिकाणी हळूहळू का होईना परंतु गुणांची बढती फेगुळा संघाकडे. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान. थर्ड रेड आहे. 11 नंबर जर्सीचा खेळाडू. हळूहळू चालवा गाडी.
राजेव आम्ही खेळ पाहण्यासाठी थांबलोय, तुमचा वाद ऐकायसाठी नाही. अंपायरचा मान ठेवायचा दोन्ही संघांनी. छत्तीस गेले 20 राहिले, आता कशाला बोला दोन्ही. अंपायरचे निर्णय दोन्ही संघाला ऐकावेच लागतील याची लक्षात घ्या. त्याला लागले सर मलम द्या. डबल लागतोय 2 नंबरचा हा खेळाडू अतिशय चुरशीची अशी लढत. व्हिसल कडे लक्ष असू द्या. व्हिसल वाजले की खेळाडूला सोडून द्या. थंडीच्या कारणाने माझाही वेळचा डळ फुटणं झालाय. हाच तो नॅशनल खेळवून आलेला खेळाडू. संघासाठी अतिशय उत्तम अशी कामगिरी या ठिकाणी त्याने आतापर्यंत पार पाडलेली आहे. मास आहे तोपर्यंत वास आहे, नाही तर सगळा सध्या नाश आहे बापूराव. त्याच्यासाठी प्रयत्न सोडू नका. या ठिकाणी भरपूर असे मोठे बक्षीस ठेवून मोठ्या प्रमाणावर स्पर्धा भरल्यात. स्पर्धा किती मोठ्या असल्या तरी टेक्निकली सपोर्ट जो असतो तो ऑफिशियलचा असतो. या स्पर्धेचे पंचप्रमुख आदरणीय शिवशंकर कापसे सर, त्याचप्रमाणे गणपत नरवाडे सर, राष्ट्रीय पंच मोतीरामजी कोरडे सर, दत्तरावजी बांगर, सुनीलजी बांगर, बलू पठाण, रमाजी मुकाडे साहेब, बाळू पाटील, केशव पारडकर, रावसाहेब गेंडाफळे सर, रामदास हनुमंते सर, दिगंबर कापसेजी आणि हरी कदम सर, आपल्या सर्वांच्या या टेक्निकल सपोर्टमुळं या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी संपण्याच्या मार्गावर आहे. खूप सुंदर अशा स्पर्धा झाल्या. 2 ग्राउंड सारखी चालू होती. जवळजवळ 32 संघ, चांगले 32 संघ या ठिकाणी आले होते. त्यापैकी उत्कृष्ट 8 संघांना बक्षीस या ठिकाणी मिळणार आहे. बक्षीस सुद्धा खूप जास्त असल्यामुळं संघ चांगले आले. या ठिकाणी पहिलं बक्षीस या विधानसभेचे लाडके आमदार राजूभाई नवघरे यांच्या वतीने 31,000 रुपयाचं, कैलासवासी मारुतराव नागोराव बागर स्मरणार्थ विठ्ठलराव नागोराव बागर यांच्याकडून 20,000चं दुसरं बक्षीस, दत्तरामजी इंगोले आणि विलासजी रायवाडे यांच्या वतीनं तिसरं बक्षीस 11,000चं, मुंडाजीराव इंगोले पाटील यांच्याकडून 7,000चं चौथं आणि 5वं, 6वं, 7वं, 8वं असे 3,000चे बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आली होती. बक्षिसाची रक्कम मोठी असल्यामुळे चांगले संघ या ठिकाणी आले आणि चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे आलेल्या सर्व खेळाडूंचे मी आयोजकाच्या वतीने आभार मानतो. रात्रीचे 3 वाजता तरी प्रेक्षक या ठिकाणी थांबले, त्यांचेही आभार, कारण प्रेक्षकाशिवाय कोणत्या स्पर्धा यशस्वी होत नसतात. या स्पर्धेसाठी या मिलिटरी फाउंडेशनचे संचालक आदरणीय कृष्णा बागल सर यांनी मेहनतीची पराकाष्ठा केली. त्याच्या समवेत रामदास हनुमंतेजी असतील,
मगर सर असतील, जिल्हा परिषद जे असतील, भास्कर पाटील असतील, या सर्वांनी सुनियोजन करून या स्पर्धा या ठिकाणी यशस्वी पार पाडण्यासाठी मदत केली. क्वचितच प्रसंगी खेडुळा संघ पहिलं बक्षीस घेत नाही असं होतं. आपल्याकडे खेडुळा जेव्हा जेव्हा येतो पब्लिकचा सपोर्ट त्यांना असतो आणि ते पहिलं बक्षीस या ठिकाणी घेऊन जात असतात. आजही या स्पर्धेमध्ये शेवटचं आणि अंतिम बक्षीस पहिल्या बक्षिसाचं मानकरी कुठंतरी खेडुळा संघ मिळवतो का अशी परिस्थिती आता आहे. हनुकू कहीं जमी है बाबू आदो में छोड़न ताने धासन चले ने हमारा तो चला सुंदर असे दोन्ही खेळाडू. धन्यवाद साळुंके सर सगळ्यांचा या ठिकाणी शब्द सुमनाने गुण गौरव केल्याबद्दल. खरंच कोणाच्या तरी अथाक परिश्रमाने आपल्याला हे नयनरम्य दृश्य आपल्या सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारे हे खेळ आज श्री गणेश मिलिटरी फाउंडेशनच्या वतीनं आज आपल्याला अनुभवायला मिळाले. खरंच यांचं कौतुक करावं तितकं कमी. याच प्रेक्षकांना, आपल्या परिसराच्या प्रेक्षकांना परत एकदा खुशखबरी. 24 तारखेला पार्टी बिनसरबुवाची पार्टी खुर्द इथे 24 तारखेला स्पर्धा आहे. भरपूर असतात पार्टीमध्ये, प्रेक्षक भरपूर असतात, टीमही भरपूर येतात. श्रोत्यांसाठी खुशखबर आहे. हा सामना संपताच गौतम पाटील येणार आहे. जाण्याची गडबड करू नका. पुन्हा म्हणसाल सगळं पाहिलं पण कामाचं दिसून राहिलं. सकाळी 4 ला या. तुम्हाला फाउंडेशनचे कर्मचारी बरोबर गौतम पाटील दाखवतात. 5 किलोमीटर रनअप, 100 डिप्स, 300 पुलअप्स. गौतम पाटीलच काय तिथं खानदान दिसते तुम्हाला. हसत खेळत असे दोन्ही संघाचे खेळाडू. घडी काटात बंद पडलाय काय? साळुंके सरांनी सगळ्यांचं नाव घेतलं पण बोलतो सर. आपण आता सुंदर ऐका 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 ज्याने सुंदर साळुंके सर ऐका. तुम्ही सगळ्यांचं नाव घेतलं पण तुम्ही तुमचं स्वतःचं नाव घेतलं नाही. हे माझं कर्तव्य आहे. मी तुमचा विद्यार्थी आहे. या कारणे खरंच साळुंके सरांचं योगदान आमच्या दांडेगाव नगरीमध्ये अक्षरशः कृष्णरूपी साळुंके सरांचा जन्म झालेला आहे. कुठल्याही क्रीडेमध्ये त्यांना टाकून द्या, साळुंके सरांचा सहभाग असतो. आणि करा सर. पाहूयात. अंतर काही जास्त नाहीये. 4:25 मनात जर आणलं तर काहीही होऊ शकते. कारण याच 15 मिनिटात हे अंतर झाले. आणखी पुढे 15 मिनिटं आहेत. सर तुम्ही उतराव एकदा. काहीही करू शकतो. आता टोंगळे फुटले भाऊ आपले. आता होत नाही. आता कोपऱ्याने होती एकदा. चिमणी का मुकिरा का बरो. बोला. नको रे.
तुम्हाला माहित आहे का रे? तिच्या प्रेमात पडून जगणे शिकलो काट्यात. तिच्या प्रेमात पडून जगणे शिकलो काट्यात. तिच्या बहिणीची शपथ घेऊन सांगितलं, तू जर माझी नाही झाली तर चौघाच्या खांद्यावर जाईल मसन होट्यात. गेनाफळे सर गडबड करू नका, आता मॅच संपलाय, जायचंच घराकडे. अतिशय सुंदर रीतीने सामने या ठिकाणी पंचांनी खेळवले. तसंच कौतुक करावं आयोजकांचं सुद्धा. सगळ्या खेळाडूंना भोजनाची सोय, पार्किंग सुविधा अतिशय उत्तम. अतिशय शांततेत कुठेही वादाचं वातावरण दिसल्यास आयोजक लगेचच या ठिकाणी उपस्थित होतात. खेळ बदलू शकतो